करण्याकामी सर्वच जाती धर्माचे लोक आज एकत्र आले, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। अशीच या नेरागावची एकी इथून मागेही आपण दाखवत आलेलो आहोत, इथून पुढेही दाखवू। आणि विशेष असं सांगायचं म्हटलं तर काल एक 3-4 लोकांच्याकडनं गावचं जे वातावरण आहे ते दूषित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्याचा सर्व गावकरी म्हणून आपण जाहीर निषेध करण्यासाठी शांततेचा मार्ग अवलंबन करून हा जाहीर निषेध करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत किंवा पुरंदरचं जे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण आहोत। मी बऱ्याच वेळा सर्व धर्म समभाव याप्रमाणे काम करत असतो, कारण ज्या आम्ही वाडीत जन्म घेतला आम्ही त्यावेळेपासून आम्ही लहानाचं मोठं होत आलो, आज इथपर्यंत आलो, तर कुठलाही असा आमच्या गावात कधी भेदभाव दिसला नाही किंवा निरे तरी आत्तापर्यंत माझा 58 वय, या वयात कधी असं भेदभाव दिसला नाही की बाबा हा मराठा आहे, हा धनगर आहे किंवा हा इतर असं। मला एक कळत नाही की मी मागच्या सुद्धा ज्यावेळेस आम्ही पण आंदोलनं केली, पण प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन केले। कारण कसं असतं की कुणी एक जात, कुठली एका जातीनं कुठलाही तुम्ही हे करू शकत नाही, लढाई यशस्वी करू शकत नाही। आणि आज जो मुंबईमध्ये जो चाललेला आंदोलनाचा भाग आहे, तर त्यांनी मनोजदादांनी सुद्धा सांगितलं की कुणी सामान्य कार्यकर्ते आहोत आपण, आपली पहिले घरं चालली पाहिजेत हे बघितलं पाहिजे। आपलं घर चालत नसेल तर तुम्ही पुढारी किंवा नेतृत्व करण्याच्या लायक नाही। आणि असं असताना त्यांनी वारंवार सांगतात, आताही तिथं तेच सांगतात किंवा तुम्ही शांतता राखा। आपण एखाद्या आपल्यापेक्षा जर मोठ्या नेत्यावर शिंतोडं उडवाय किंवा त्याला काय बोलायला गेलो तर आपली तेवढी लायकी बी असावी लागते। मला कुणाच्या समाजाबद्दल किंवा आमच्याही समाजाबद्दल हे म्हणायचं की आपण आपल्या म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेऊ नका। आणि राहिलं की बाबा जे कालचा प्रकार झाला, आता झाला तो प्रत्यक्ष आपण नव्हतो तिथं बघायला, त्यामुळे त्याच्यावर म्हणजे बोलणं उचित वाटत नाही मला। पण आपण इतक्या वर्षापासून किंवा महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी, ते यासाठी केलं की सगळ्या समाजांनी एकत्र, आणि त्याला मावळा नाव दिलं। मराठा नाही किंवा धनगर नाही किंवा इतर कुणी नाही, आणि सगळ्यांना समान वागणूक दिली। त्याप्रमाणे एक जरी विचार घेऊन आपण एकत्र आलोय तर कशाला ह्या विनाकारण वादाचा विषय। आणि आज एवढा सणासुदीचा दिवस आहे, आता परिस्थिती अशी आहे की सारखे सांगून बी लोकांचं काय कसं असतं की संयम नसतो। प्रत्येकाशी बोलताना तुम्ही जर पहिली संयम आणि चर्चा केली तर प्रत्येक गोष्टीवर तोडगा निघतो। आणि मी बरेच प्रकरण अशी नुसती चर्चेतून सोडवलीत, म्हणजे पोलीस स्टेशनला असेल किंवा बाहेर बँकेतले असतील तर किंवा कुठल्याही क्षेत्रात गेलो तर तिथं पहिली चर्चा करा। तुम्ही चर्चा केल्यावर त्याच्यावर हाल निघतात, पण तुम्ही तुमच्याकडे संयम पाहिजे। पण हे अनुभवाने संयम येतो इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही जर इतक्या पक्षात ह्याच्यात कामं करता तर तुम्हाला थोडं सगळ्यांचं ज्ञान पाहिजे की पुढच्याशी बोलताना आपण कसं बोललं पाहिजे। किंवा आपल्या लेवलचा माणूस असेल तर ठीक आहे, पण एखाद्या उच्च कुठलाही जो मोठे नेते असतील त्यांच्याशी आदरानं वागणं, आदरातनं बोलणं, आणि त्यांनी जर संयमी भूमिका घेऊन बोलले असते तर ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र दिसलं असतं। त्यांचंही म्हणणं काय आणि यांचंही म्हणणं काय हे चर्चेतून मिटलं असो। मला बोलण्याची संधी दिली। लहानपणी मला वाटायचं, शाळेमध्ये शिकवताना सर्व शिक्षक म्हणायचे, बाळांनो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। आणि हा भारत आपला देश स्वतंत्र झाला, इंग्रजांनी 150 वर्ष आपल्या भारत देशावर राज्य केलं, आणि हा भारत देश स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी लोकांनी स्वतःच्या जीवाची आहुती केली। सगळा भारत देश आपला अनेक जाती धर्माचा हा भारत देश आहे, आणि ह्या भारत देशामध्ये सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी पाऊलवाट घालून दिली। समाजाच्या ओबीसी समाजाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण निराशव तक्रार आणि पंचक्रोशीतील सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो। काल प्राध्यापक लक्ष्मणराव हाकेसाहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलेलं आहे, आणि या
संविधानावरती आपला भारत देश चालतो मित्रांनो. त्याच्यामुळं कायदा कोणी हातात घेऊ नये. काल तुम्ही जो वागलात तुमच्या मनाला तरी विचारा रे, तुम्ही बरोबर वागला का? तुम्ही बोलला सातबार आमच्या बापाचा आहे. संविधान दिले त्या संविधानामध्ये बोलतो थोडंसं. माझी भावना ही काही समाजाची वतीनं मी मोठा नेता म्हणून बोलत नाही, परंतु काल जी काही घटना घडली त्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर हे ओबीसी नेत्यां म्हणून त्या ठिकाणी काम करतात. ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. आज मराठा समाजासाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करतात. गेली 2 वर्षे तेही समाजासाठी भांडतायत. शेवट ह्या 2 नेत्यांचं आपल्या समाजासाठी असणारं प्रेम किंवा आपल्या समाजासाठी ज्या काही रास्त मागणी आहेत त्या त्यांच्या पद्धतीने कायद्याच्या चुकटीत मागतात. परंतु हे दोन्ही नेते ज्यावेळेस आपल्या मीडियावर बोलत असतात त्यावेळेस ते थोडंसं बोलणार, त्यांना ते बोलायला गरजेचं असतं म्हणून ते बोलतायत. म्हणून लगेच प्रत्येक समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी इतकं लगेच अंगात ताकद आल्यागत किंवा बळ आल्यागत केलं नाही पाहिजे. शांततेच्या मार्गाने आपापलं मागणं केलं पाहिजे. जे काल तुम्ही घोषणा दिल्या आपल्या समाजातल्या बांधवांनी, प्रथमतः तुम्ही त्या ठिकाणी त्या सरांपाशी जाऊन बसायला पाहिजे होतं असं मला व्यक्तिगत वाटतं. मी मराठा समाज एक मोठ्या भावाची भूमिका पार पाडतो आणि नेहमीच या मराठा समाजाने सगळ्याच इतर जाती जमातींना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलेलं. त्यामुळं प्रथमतः मी ओबीसी समाजाला विनंती करतो की त्यांची जी काय भूमिका होती ती मराठा समाजाची नक्कीच नसणार आहे. मी मराठा समाजाच्या वतीने किंवा मी व्यक्तिगत माझे विचार मांडतो. मला कुठल्याही समाजाबद्दल बोलायचं नाही. स्मृतीस विनम्र अभिवादन. गेले 30-35 वर्ष निरेशी माझा फक्त जवळचा आहे, फार सलोख्याचे संबंध आहे. कालचा दिवस माझ्या आयुष्यात निरेमध्ये घडणारा अतिशय लाजिरवाणा आणि खऱ्या अर्थानं निरेचा नावलौकिक जो संपूर्ण परिसरात 3-4 जिल्ह्यामध्ये जो आजपर होता त्याला काळीमा लावणारी घटना काल घडली. मी सुरुवातीलाच उपस्थित सर्वच उपस्थित बांधव, आता असं म्हणता येणार नाही ओबीसी बांधव वगैरे, पण आमचे सगळेच आदरणीय दत्ताबा, आदरणीय अनिलांना, राजेश भाऊ सगळेच आहेत. मी तुमचं सगळ्यांचं खरं तर अभिनंदन स्वागत करायला मी इथं उभं. मला अतिशय समाधान वाटतं आहे की अशा गावामध्ये माझा एक छोटासा व्यापार आहे जिथं अशी जातीभेदाला किंवा जाती धर्माला अजिबात जागा न देणारे नेते मंडळी समाज आदरणीय डॉक्टर दगडे, तुमचं सगळ्यांचं मला कौतुक करायसाठी मी 1-2 मिनटं फक्त इथं उभा आहे. ही घटना जी घडली ती निश्चित आपल्या नेरेसाठी एक लाजिरवाणी घटना आहे. भविष्यात कधीही अशी घटना घडू नये यासाठी मी आता ज्यांचा नामोल्लेख केला नेरेचा, खरं तर आम्ही तुमच्याकडे बघून या नेरेमध्ये व्यापार करतो. एक अशी माणसं खरं तर नेरला एक शिस्तप्रिय गाव म्हणून संपूर्ण परिसरामध्ये ओळख आहे. ही ओळख पिढ्यानपिढ्या राहावी अशी भूमिका या ठिकाणी घडली. खरोखरच एक निंदनीय त्या ठिकाणी कृत्य घडलं. आज आपण बघतोय की मराठासाठी आरक्षणसाठी मनोजदादा जरांगे त्या ठिकाणी आंदोलन करतायत, ओबीसीसाठी हाके साहेब करतायत. ते त्यांच्या जागेवर ठीक आहेत, परंतु आपण खालचे कार्यकर्ते आपण एवढ्या म्हणजे गावाचं नाव खराब होईल असं खरं तर कृत्य गावामध्ये घडलं नाही पाहिजे. मगाशी मला वाटतं खराब सरपंच असतील ते 2-3 सांगितला निरेचा इतिहास. मी तुम्हाला शिवतक्रारवाडीचा पंचक्रोशीतील लोकांना इतिहास सांगतो. आमच्या शिवतक्रारवाडीमध्ये अजूनही सगळ्या जाती धर्माचं जर एखादं मैत झालं तर सगळं गाव 3 दिवसाचं सुतक पाळतं आणि त्याचेच संस्कार आम्ही निरेमध्ये राबवण्याचं काम करतोय. आज निरेमध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, अनेक घटना किरकोळ घडत होत्या, परंतु आम्ही सर्व गावातील जे जबाबदार मंडळी नेहमीच गाव एक राखण्याचं आपण काम करत आलेलं आहे. आज जे काही लोक असतात प्रत्येक समाजामध्ये असतात, म्हणजे सर्व समाज तसा नसतो, परंतु आपण आज बघत असतो हाके साहेबांना खरं तर ते भेटल्यानंतर आज कसं होतं आपल्या गावात एखादा विरोधक असू द्या, जर तो व्यक्ती मोठा असेल, तिथं प्राध्यापक आहे, समाजाचं नेतृत्व करत आहे, मग अशा नेत्याला तुम्ही गोडीत किंवा विचारायला प्रत्येकाला अधिकार आहे त्या ठिकाणी. परंतु तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर चहा प्यायला ते गेले होते, तुम्ही चहा पाजायला पाहिजे होता. एखाद्याने तिथं गुच्छ आणायचा, हाके साहेब तुम्ही असं भांडताय किंवा जास्त आवाज तिथं उठावताय तुमच्या समाजासाठी, आमचा सुद्धा मराठा समाजाचा त्या ठिकाणी विचार करावा
आम्हाला सुद्धा गरज आहे आरक्षणाचं, हे थोडं हितगुज करणं गरजेचं होतं. परंतु असं आज मीडियाच्या माध्यमातून आज आपल्या नीरा गावाचं, नीरा शिवतक्रार गावाचं नाव त्या ठिकाणी खराब झालं. आज बघतोय आपण सगळ्या महाराष्ट्रभर या आरक्षणाबद्दल सर्व जाती धर्माचं आरक्षण आम्हाला सुद्धा वाटतं मराठ्यांना मिळावं, पण कोणाचं ओबीसीचं कमी करून कोणाचंही कमी न करता आम्हाला मिळलं पाहिजे. आज प्रत्येक समाजामध्ये गरीब लोक आहेत, आज परिस्थिती आहे, शिक्षणामध्ये मिळावं, नोकरीमध्ये मिळावं. कार्यक्रम होता, कार्यक्रम चहा घेतला, गेटच्या बाहेर जाताना काही कार्यकर्ते आले, 2 ते 3च होते. त्यांनी घोषणा दिल्या. घोषणा दिल्यानंतर काय चाललंय माझ्या पण लक्षात आलं नाही. मित्र आपलेच, जर दुसरे असते तर मीच एकटा भारी झालो असतो, पण ते मित्र आपले काय बोलता पण येणार. मग त्यांना म्हणलं थांबा जरा, काय करताय तुम्ही? साहेब हे प्राध्यापक समाजाला वाहून घेतलेला माणूस आहे, नोकरी सोडली, 1,00,000-1.5 लाख रुपये पगार होते, त्यांनी नोकरी सोडली आणि नोकरी सोडून ते समाजाची मूठ बांधण्यासाठी महाराष्ट्रभर भिंगरी लावून फिरतात. तुम्ही काय करताय? मग तेवढ्यात सचिन दादा आला, सचिन दादांची माहिती करून दिली, मराठा महासंघाचे आहे ते. मग ते आमचं साहेबांनी ऐकलं आणि गाडीत बसले. खूप न वेळ घेताना काळूराम चौधरी साहेब यांना 2 शब्द बोलण्याची. राष्ट्र ज्या विचारांनी चालतो त्या विचारांना मी नेहमी प्राधान्य देतो, कारण त्यांचा विचार समता, न्याय, बंधुत्वाचा होता. ह्या महाराष्ट्राला वारकरी परंपरा आहे, साधू संतांची, फकीरांची परंपरा आहे. ज्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, ते आमचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला समता, न्याय, हक्क, बंधुत्व हा विचार दिलेला आहे. आणि आमच्या नीरा गावात किंवा शेगू तक्रारवाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही आहेत आणि ते राहणारही नाही. मी मराठा समाजाचा बांधव आहे. मी त्या ठिकाणी लगेच गेलो. मला कळत्या क्षणी हाके साहेबांचा माझा परिचय पुण्यामध्ये झालेला होता. साहेबांनी माझ्या विनंतीला मान दिला. साहेब म्हणलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचेच मावळे आहोत, आपल्यात एक तेढ निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि शांततेच्या मार्गाने आम्ही परत आलो. एवढंच सांगतो, गौतम बुद्ध सांगतात युद्ध नको, बुद्ध हवा. 5000 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आपल्याला युद्धाने काही जिंकता येणार नाही, कारण युद्धाने नायनाट होतो, पिढ्यानपिढ्या आपल्या वैरत्व निर्माण होतं. हे वैरत्व मला नकोय, म्हणून त्या काळात म्हणायचे युद्ध नको, पण मला बुद्ध हवा. या बुद्धांच्या विचारांना मी घेऊन आज चाललेलो आहे. आणि एक आमच्या घराची परंपरा आहे धार्मिकतेची. आम्ही सगळे एकत्रित राहणार, आम्ही मानवतेला मानणार आणि आम्ही एकच होणार, एवढंच सांगतो. जय जय. नीरा हे आपलं गाव नेहमीच सामाजिक बांधिलकी आणि सलोखा जपत आलेले गाव आहे. काल झालेली घटना ही व्हायला नको. आपण सर्वजण आजवर या गावामध्ये सर्व समाजाची लोक जुन्या गोविंदानं राहतात. ओबीसी आरक्षण हे मिळेल त्यासाठी सर्वजण आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. परंतु इथून पुढे असा काही प्रकार आहे या आपल्या गावामध्ये होऊ नये यासाठी मी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. माता अहिल्याबाई होळकर आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून खरं तर झालेल्या कालच्या घटनेचा मी एक पदाधिकारी म्हणून, कारण तुम्ही सगळी बोलला, ज्या तळमळीने बोलू शकता, ज्या आवेशाने बोलू शकता, ज्या पोटतिडकीने बोलू शकता, त्याला कदाचित मर्यादा मला पाळावं लागणार आहेत. कारण मी एक तर मराठा समाजाचा आहे, याच्यामध्ये तेढ निर्माण झालाय तो मराठा आणि धनगर समाजामध्ये तेढ निर्माण झाला. आणि असं असताना एक पदाधिकारी म्हणून प्रथम मी महाराष्ट्राची माफी मागतो की नीरा गावचं नाव चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या नकाशावर गेलं, याच्याबद्दल मी सर्वप्रथम नीरा शिवतक्रार गावच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि 90 वर्षाचा इतिहास आहे नीरा ग्रामपंचायतीला आहे. या 90 वर्षाच्या इतिहासामध्ये खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे, अगदी जीवराज शहा पासून ते आजपर्यंतचे तेजस्वीपर्यंतचे सगळे पदाधिकारी यांनी राजकारण थोडंसं बाजूला ठेवून जातीय सलोखा कसा नीट राहील, जातीय सलोखा कसा बिघडणार नाही याच्यासाठी प्राधान्याने काम केलं. याच्यासाठी मनापासून मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि खरंच काल घडलेल्या घटना, ती घटनेच्या खोलावर न जाता 100% घडलेली घटना संयमाने
तुम्ही अप्रोच होऊ शकला असता, गांधीगिरीच्या मार्गातून होऊ शकला असता, संयमाने जग जिंकू शकता असं मला वाटतंय. मर्दानी साहेब किंवा खरात बोलले, खरं तर ती निश्चितपणे मी माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता सुद्धा आयुष्यामध्ये राजकारण करत असताना अत्यंत संयमाने सगळ्या गोष्टी हाताळतो. एखादी गोष्ट समोरच्याची चुकली अशी माहीत असेल तरी सुद्धा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं असतं, कारण संयमाने ह्या सगळ्या गोष्टी होत्यात. अजून एक मी अनेक भाषणामध्ये मी बोललो होतो. खरं तर आता गणेशनी फरांदेने सतीश भाईंचं नाव घेतलं. मी त्यांचा धाकटा बंधू कोल्हापूरमध्ये आहे. 2010 साली मी निवडून आलो होतो. 10 साली निवडून आल्यानंतर सत्कार, राजकारणाचा लवलेश नाही, गंध नाही, सुरेन भाई म्हणून म्हणतात त्यांना, राजकारणामध्ये कधीही नाही. किंबहुना सतीश भाईंचंही त्यांना पटत नाही इतकं ती अलिप्त राजकारणापासून आहे. परंतु त्या व्यक्तीने मला 2010ला ग्रामपंचायतमध्ये सत्काराला आले होते. मी माझ्या सत्काराच्या भाषणात सांगितलं, मी अनेक वेळा सांगितलं. त्यांनी त्यावेळेचे शब्द मला अजून सुद्धा कानात आहेत. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, राजेश एक लक्षात ठेव, राजकीय व्यवस्था इतकी विचित्र बदलत चालली की भविष्यामध्ये तू असशील नसशील, हिंदू मुस्लिम बाजूला राहणार, परंतु पोट जातीमध्ये एकामेकांमध्ये लढवण्याचं काम हे राज्यकर्ते करणार. त्यामध्ये आमच्यासारखा राज्यकर्ते म्हणले तरी हरकत नाही. आम्ही सगळी यासाठी जबाबदार असू असं सुरणभाईंनी मला त्यावेळेस सांगितलं. त्यामुळे राजकीय व्यवस्था तू आता हातात घेतली, परंतु तुझं पाऊल कशा दिशेने पडलं पाहिजे निश्चितपणे तू ठरवलं पाहिजे, कारण जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असा कुठलाही प्रकार तुझ्या हातून निश्चितपणे झाला नाही. बहुसंख्येनं माझे ओबीसी नेरेकर बांधव, त्याचबरोबर या मोर्चा निषेध सभेमध्ये सहभागी झालेले सर्व मराठा बांधव, पहिल्यांदा मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. खरं तर गेली 36 वर्ष आम्ही हे सामाजिक काम करत असताना असे प्रसंग फारसे उद्भवले नाही. मला संगमनेरवरून फोन आला, मला चंद्रपूरवरून फोन आला, तुमच्या गावात असं जे जे मला ओळखीचे आहेत त्यांनी फोन केले. खरोखर अतिशय दुःख झालं. माझ्या गावात माझ्या स्नेही असणाऱ्या लक्ष्मण हाकेंवर हल्ला होणं ही गोष्ट खरोखर खूप मनाला दुःखदायक झाली. माझे कान लाल झाले. मी असं काय सामोट माणूस नाही, भयंकर डोक्यामध्ये तिडीक येणारा माणूस आहे, पण अत्यंत संयमानं सगळ्या गोष्टी घेतल्या. खरंच ही 2-4 पोराची मी व्हिडिओमध्ये बघितली, वैफल्यग्रस्त पोर आहेत, कोणी बोललं नाही, सायकोपणा त्यांचा निरेमध्ये चाललेला असतो. रामनवमीचा उत्सव असो, इतर कुठलीही गोष्ट असो, समाजामध्ये कोणाचं काम करत असताना सुद्धा त्याच्याशी बोलण्याची भाषा मंगे धमाची काय असते, आजू सोनवण्याची काय असते, आणि तो जगता पंचायती तुम्ही दाढी मिशा वाढवून काय बोलत होता आम्हाला कळत नाही का? तुमची भाषा काय होती? तो बिचारा सांगत होता, अरे मी काय पळून जाणार नाही, मी काय पळपुट आहे का? आम्ही एक अंगावर जात आहे. या दाखा आम्ही अतिशय संयमी माणसं आहेत. आबांनी उल्लेख केला, हे गाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. खरं तर गौरी गणपतीच्या अतिशय पवित्र अशा प्रकारचं उत्सव चालू असताना ह्या वैफल्यग्रस्त माणसांना सुचतच कसं? आणि मी या ठिकाणी आबांना सांगेन, राजूलाही सांगेन, तो जरी एखादा पुढं करणारा कार्यकर्ता असेल आणि जो तो समाज बिघडत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. हेही तितकंच खरं आहे. आपण वेळेस कमी द्या, कारण ही माणसं मी बघतोय प्रत्येक वेळेस कोणताही कार्यक्रम असला तर ही माणसं ही करत असतात. मागे सुद्धा 2 वर्षापूर्वी मुस्लिम समाजाची कुठली तरी एक पोस्ट टाकली, इतकं रान पेटवलं की जसं काय निरेमध्ये हिंदू मुस्लिम दंगा घडवायचा अशी परिस्थिती निर्माण केली. आपण हे चालणार नाही. इथला आपल्याला माहित नाही, आपल्याला इतिहास माहित नाही, आपला सामाजिक अभ्यास कमी आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज 1 नंबरला आहे, त्याच्या खालोखाल लगेच धनगर बांधव आहे. सत्तेमध्ये जास्त वाटा मिळाला नाही, हा भाग सोडा, अज्ञान अडाणीपणा. पण आता ही सगळी माझी तरुण मित्र आहेत, पिढी सोशल मीडियावर आहेत सगळी. एका निरोपावर निरेकरांनी आम्हाला साथ दिली आणि मी सगळ्यांना विनंती करतो, संयमानं घ्या. इथून पुढं जातीवादाचं पीक निरेमध्ये आलं नाही पाहिजे आणि ज्याने त्याने आपापल्या हक्कासाठी. नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके काही कामानिमित्त लोणंदला चालले होते आणि चहा पाण्यासाठी ते एका हॉटेलमध्ये थांबले आणि हॉटेलमध्ये थांबल्यानंतर काही समाजकंटक त्या ठिकाणी गोळा झाले आणि त्यांच्यावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मण हाकेंची मी बाईट बारकाईने ऐकली
त्यांनी असं सांगितलं की तिथं अजून कोणाला तरी ते फोन करत होते, लोक गोळा करत होते, परंतु जे आपले निरेचे प्रशासन आहे त्यांनी तिथं हस्तक्षेप करून त्यांना सुरक्षितपणे गाडीत घालून पुढच्या कार्यक्रमाला पाठवून दिलं. जर त्या ठिकाणी वेळीच दखल घेतली नसती, त्यांच्याबरोबर पोलीस होते परंतु ते बाहेरचे होते आणि त्याची दखल जर नसती घेतली तर काल काही झालं असतं. त्याचबरोबर लोणंदला गेल्यानंतर पुन्हा त्यांना फोन आला की त्यांच्या मुलावरती हडपसरमध्ये हल्ला झाला, त्या गाडीवरती हल्ला झाला. त्याच्यामुळं लक्ष्मण हाके निरेत न थांबता डायरेक्ट पुन्हा ते पुण्याला गेले. आम्ही त्यांची वाट बघत पोलीस स्टेशनपाशी रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत थांबलो होतो, परंतु त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाच्या गाडीवरती हल्ला झालाय, त्याच्यामुळे मला आता तिकडे जावं लागेल. त्याच्यामुळे ते फास्ट तिकडे गेले. ज्या वेळेस मनोज दादा जरांगे या ठिकाणी आले होते त्यावेळेस मी स्वतः या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं होतं, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या ठिकाणी पिंपरे असेल, गुळूंचे असेल, या जे मराठा बांधव आहेत या ठिकाणी फक्त एकच मराठा बांधव नाही, सर्व ओबीसी आहेत, त्याच्याबरोबर सर्व मराठा लोक बी या ठिकाणी बसले. आम्ही सर्वजण गुण्या गोविंदाने एकत्र राहत असतो. पिंपरेकरांना आमचा त्रास नाही, आरक्षणाचा किंवा गुळुंचेकरांना नाही, ओबीसी वाल्यांना मराठ्यांचा नाही, परंतु ही कोणीतरी चार टाकी या ठिकाणी येऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. माझं असं म्हणणं आहे की जर खरंच त्यांना समाजाचा पाठिंबा असता तर आज मराठा समाजाचे बरेचपैकी नेते इथं आले नसते. मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत, याचा अर्थ की त्यांना काही मराठा बांधवांचा पाठिंबा नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्याचबरोबर आम्ही फक्त एक बाईट दिली आणि त्या बाईटचं ऐकून ज्या व्यापाऱ्यांनी बंद पाळला त्या व्यापाऱ्यांचं मी मनापासून ओबीसीच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी बी आम्हाला खूप सहकार्य केले. असंच सहकार्य राहू द्या. आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आपण सर्व समाजाच्या या ठिकाणी गोळा झालेलो आहोत, शांततेत हे आंदोलन होईल, पोलिसांच्या सूचनेने होईल, इथं कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची. आपल्या आंदोलनात कोणीतरी येऊन काहीतरी डिवचण्याचा प्रयत्न करेल, कोणी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेल. चांगल्या पद्धतीने चाललेलं आंदोलन कसं चिघळेल हे कोणतरी समाजकंटक या ठिकाणी प्रयत्न करेल. आपण सर्वांनी स्वतःच्या मनावरती ताबा ठेवला पाहिजे, पोलीस प्रशासनाला मदत केली पाहिजे आणि आपलं आंदोलन यशस्वीरित्या कसं पार पडेल याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. त्याचबरोबर एक आव्हान करतो सर्वांच्या म्हणजे विचार घेऊन की बाबा दुपारनंतर आपण 2 नंतर निरा उघडली तरी चालेल. गौरी पूजनचं हे असल्यामुळं सर्व व्यापारी बांधवांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त. गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, तुम्हाला मला दिलं या देशाचं संविधान आणि गांधीजींना ज्यांनी दिलं जीवदान ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्यादेवी होळकर या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आणि मी काल जो या ठिकाणी हाके सरांवरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर मी तो सोशल मीडियातून बघितलं. पहिले त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. मी रात्रीच आमचा काल कार्यक्रम होता मुंबईला आणि रात्री उशिरा आलो, पण ती बघताना मला सोशल मीडियावरती मी अमोलच्या याच्यावर बघितलं. नंतर अमोलकडनं त्याची माहिती घेतली आणि आता येताना पण मी तुमचं लाईव्ह भाषण बघत होतो. इथं कार्यकर्ता कोणतरी अजितदादांचा कार्यकर्ता भाषण करत होता. त्यांनी सांगितलं की तो कार्यकर्ता बी दादाचाच होता आणि तिथं एक जण कोणतरी म्हणत होता की माझ्या बापाचा सातबार आहे. मग मी त्या ह्याच्यात ऐकलं तर मी त्याला सांगेल की दादाची जमीन जी आहे ना, दादाची वहिनीच्या पार्कच्या नावावर, ती जमीन एकदा कोणाची आहे ती बी सांगा. त्याचा फेरफार माझ्याकडे आहेच ना. आता इथं मी भाषण ऐकले आपल्या सगळ्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, ठीक आहे.
आता मराठा आरक्षण आपण आरक्षणाची मी थोडा 5 मिनिटं जास्त गेलो, उन्हात बसला तर थोडे हरकत नाही, पण थोडं आहे. हे आरक्षणाची सुरुवात जी झाली ती हंटर आयोगाच्या समोर महात्मा फुले यांनी पहिल्यांदा हंटर आयोगासमोर साक्ष दिली. आता हंटर आयोगाच्या वेळेस जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स बसला त्यावेळेस महात्मा फुले होते, शाहू महाराज बी होते. महात्मा फुलेंनी ती गोंगडी पगडी आणि फाटके कपडे बघून ती जी जातीवादी मनोवादी लोक होती ती हसायला लागली. मग त्याच्यावरती एका कवीने लिहिलंय, फुल्यांची गोंगडी पगडी पाहून भटाचं वर्तुळ हसलं, फुल्यांची पगडी गोंगडी पाहून भटाचं वर्तुळ हसलं, पण शाहू राजांना फुल्यांच्या पगडीत विद्येचं गाठोडं दिसलं. शाहू राजांना फुल्यांच्या पगडीत विद्येचं गाठोडं दिसलं. मारवाडा मांगवाडा गाठलाय त्यानं, आर विद्येचा प्रसाद वाटलाय त्यानं. जी महात्मा फुलेंनी सुरू केलेलं आंदोलन 1848ला ते पुढं काय होत गेलं, आपल्याला शिक्षणात महात्मा फुलेंनी सुरू केलं. कारण शिक्षण नव्हतं, ब्राह्मणांच्या महिलेला पण शिक्षण नव्हतं. महात्मा फुले सावित्रीबाई फुले नसती तर आत्ता जे आज पुरुष म्हणजे दलित समाजातली बहुजन समाजातली जी मोठमोठे अधिकारी झाल्यात, लय मोठमोठे झाल्यात, लय मोठमोठे. मी आता काल एका आमच्या साहेब एका वकिलाच्या घरी गेलो, अंबानीच्या शेजारी त्याचा प्लॉट आहे, मागासवर्गीय समाजाचा. तर कशामुळे झालं, ही महात्मा फुलेंच्या त्या शिक्षणाच्या आंदोलनामुळे झालं. हे आंदोलन सुरू झालं 1848ला. तिथून पुढं 26 जुलै 1902ला शाहू महाराजांनी 50% आरक्षण. लक्ष्मणरावजी घडलेली घटना या सगळ्या घटनेवर निषेध करण्यासाठी नियोजन केलं. माननीय गणेश गडकरी, दगडे, महेश, बचेंद्र, तुमच्या राज्यकर्त्याचा मान ठेवून तुम्हाला जे जे करायचे ते प्रत्येक जण करू शकतो. व्यक्तिगत त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या परीने मागून पण सांगू शकतो. पण कालची घटना सगळ्या गावाला आणि सरकारला मागून लावणार. माझ्या मर्यादा किती मला समजायला पाहिजे. माझी मुलगी दिवस मावळायला लागला बरकड्यांनी सांगितलं की भारत माझा देश आहे. पण पुढं ते वापरतो नाही. भारत माझा देश आहे, सगळ्या जाती धर्मात विभागलेला आहे. आणि कुणीही माझं तुझं करायला वाद करत बसले आपण, आपलं म्हणायला कुणीच कुणाला तयार नाही. जे पेरतं तेच उगवलं जातं. मग इतक्या दिवसात कधीही या गावाला कधी कुठलीच गोष्ट अशी जातीवादाची घडली नाही. आणि काल जे पेरतो ते उगवतं. म्हणून ज्या पूर्वजांनी आपल्या शिवतक्रारवाल्यांनी त्या मूळ गावठाणातले पेरलेलं होतं ते सगळ्या जाती धर्माला पोटात घ्यावं हे पेरलेलं होतं. त्यामुळे ह्या कालची घटना या सगळ्यांच्याच आपल्या वतीनं त्याचा निषेध आपण करायला पाहिजे. राजकारणाचा भाग हा आणि आरक्षणाचा भाग हा प्रत्येक आपल्या ठिकाणी करत राहील आणि त्यांनी तो करत राहावा. का आपल्या हक्कासाठी लढू नये. बाबासाहेबांनी त्यासाठी तर आपल्याला घटना आणि संविधान दिलेलं आहे. त्यांच्या त्या सगळ्या विचाराचा विचार करून आपण सगळ्यांनी भांडायलाच पाहिजे. हे गाव पुण्या गोविंदानं आणतं. कुठलाही
व्यक्तिगत एकमेकाचं काही हेवेदावे असू शकतात, पण जातीवादाची तेढ गेल्या कित्येक वर्षात ह्या गावात कधीच नाही. की आता जे पीक यायला लागले ते लवकर जर काढलं नाही ना तर मात्र विषाची वल्ली या गावावर पसरून माणुसकीपणाचा सगळा कळसच होऊन जाईल असं वाटायला लागलं. त्यामुळे ह्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी म्हणजे अगदी ग्रामपंचायत पासून ते अगदी सामान्य नागरिकापर्यंत त्या सगळ्यांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे. पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. कारवाई तुम्ही वाद होऊन केला तर मग त्याला वेगळी दिशा लागते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना गप्प करायला पाहिजे. आज एक बाब सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यायला पाहिजे. बोलणारा प्रत्येक माणूस संयमाने बोलत होता. काय पेटवावं लागलं असं धनगर असं मराठा तसा माळीत असा अमका असा काय पेटवायला वेळ लागेल मला सांगा. आणि एकमेकाच्या ताटात जेवणारी माणसं जेव्हा एकमेकांच्याकडे दुश्मन म्हणून बघायला सुरुवात होती तेव्हाच गावाचं गाव पण राहील का? आणि त्या गावाला त्या घराला कुटुंबाला स्वास्थ्य राहील का? घरातले 4 भाऊ जर तोंड एकीकडे करत गेली तर सगळं वैभव असून सुद्धा स्वास्थ्य राहील का? आणि तेच गावाचं. या गावात सगळं वैभव आहे. आजूबाजूच्या माणसांचं रेल्वे आहे, पाणी भरपूर आहे, एसटीचं दळण आहे, सगळीच माणसं गुन्हे गोविंदानं नांदतात. आणि जर आपण एकमेकाकडे वाईट नजरेने बघायला लावलं तर गावात तरी स्वास्थ्य राहील का? आणि या स्वास्थ्यासाठी आपण सगळी एकत्रितपणाला आलेलो आहोत. चौगुले साहेब, शेखर खरात, विजय धायगुडे, गणेश केसकर, राजेंद्र लकडे, राजाभाऊ बरकडे, ॲडव्होकेट गिरमे, भगवानराव गोपणे, त्या संदीप धायगुडे, या सगळ्यांच्या मांडण्याच्या ज्या भूमिका होत्या ना तर खरं तर वयाच्या मानानं त्यांनी आक्रमकपणानं बोलायला पाहिजे. कोण काय करतंय बघू, चौकात असं करू, पण ती भाषा तोडणं त्यांची आली नाही. म्हणजे ह्या वयासुद्धा परिपक्वता आलेली आणि गावचे संस्कार ही माणसं विसरलेली नाहीत असं वाटायला लागलं. आणि ते ऐकल्यानंतर मनापासून बरं वाटलं. एवढंच तुम्हाला सांगतो, मी लहानपणापासून जे शिकवलंय ते शिकवण्याचीच हे सगळे संस्कार संदीपराव तुमच्या आत्ता सगळ्यांच्या दिसले असं मला वाटतं. आणि हे संस्कार ते चंदर धायगुडे असतील, लक्ष्मणराव असतील, शिवाजीराव लाकड्यांचे वडील मारुतराव लकडे असतील, काका पाटील, शिवाजीराव सगळ्यांनी हे पेरलेलं आहे आणि तेच चांगलं उगवते. ते विष आपल्या गावात परत उगवून देऊ नका असं मला वाटतं. मी लक्ष्मणराव हाटेंची मनापासून त्यांची माफी मागतो आणि गावकऱ्यांना विनंती करतो, या सगळ्या ज्यांनी संयोजकांनी केलेलं आहे, हे गाव कुठल्या जाती धर्माचं नाही. ह्या गावाने तुम्ही शब्द टाकला की तुमचं ऐकते आणि व्यापार लाईन बंद करते. हे सगळे तुम्हाला एकमेकांना मान देतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जे 2 सण आहेत 3 सण टायमिंग देत आहात ते आपला कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टर साहेब या बाबतीचा आपण विचार करावा असं मी विनंती आपल्याला करतो की त्यांना उघडण्याचं आहे. आता ह्या सगळ्यांनी माणसांनी आपल्याला साथ दिलेला आहे. मी या घटनेचा मनापासून निषेध करतो आणि हेच नातं आपल्या गावाचं आपण जपायला ह्या तरुण पिढीला जे तुम्ही जुन्या माणसांच्याकडनं घेतलेलं आहे तेच स्वीकारलेले आहे. संपतदादा होते नाहीतर ही जुनी माणसं होती, त्या सगळ्याच माणसांचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही खरंच चांगलं पेरलंय म्हणून आज हे सगळं एका जेवणी बोलतात वागतात आणि तेच पुढं करावं. नाहीतर 7-12 वडलोपार्जित लोकांनी ठेवलेला आहे तो वर्षानुवर्ष आहे. आजोबा आहे, परतवंड आहे, नातवंड आहे, तिथपर्यंत ते जगलेत. पण एखाद्या नातवंडानं तो 7-12 मोडून विकून जर खाल्ला तर पुढच्या पिढ्याचं काय होईल हे सांगता येणार नाही. म्हणून हे जपलेलं एकीचं नातं या गावानं परत एकदा जपावं आणि आपण जे संविधानानं दिलेल्या अधिकारात आपण निषेध व्यक्त केला तर कुठल्याही मर्यादा कोणी ओलांडलेला नाही. त्याबद्दल सगळ्यांचं खरंच मनापासून पाटील आपला आभार मानायला पाहिजे. बाबूजी दगडे सगळे आपण जुनी माणसं